हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असणार की आम्ही स्वामीनारायण मंदिरात गेलो होतो. हा पार्ट तिथूनच पुढे चालू होणार आहे. व्हिडिओ फार मोठा होत होता म्हणून मग मी तो 2 पार्टमध्ये डिवाईड केला. आणि घरी आल्यावर मग रोनित तो त्याचे खेळ खेळायला चालू केलं त्याने. आणि चहा हा असा एक विषय आहे की तो कितीही उन्हाळा असला तरी चहा हा हवाच. मिस्टरांनी घरी आल्यावर लगेच सांगितलं की मला चहा हवा आहे. मग ताईने त्यांच्यासाठी चहा बनवला आणि त्यांना दिला. आई चहा पित नाही आणि मी आणि ताईही चहा पित नाही. गेले 4 महिने आम्ही चहा बंद केला आहे. मग तिनं विचारलं की ग्रीन टी करू का? मग म्हटलं चालेल, ग्रीन टी पिऊया. मग तिनं ग्रीन टी बनवली आणि इथं निवांत बसून आम्ही ती ग्रीन टी पीत होतो. त्यानंतर भावाचा फोन आला की आज आपण बाहेर जेवायला जाऊ. कारण असं की आज त्याची ॲनिव्हर्सरी आहे आणि ॲनिव्हर्सरीला आम्ही इकडे ताईकडं आलोच होतो. तर मग तो म्हटला की सगळे जमलेच आहोत तर मग आपण बाहेर जेवायला जाऊया. ते झाल्यानंतर मग मी मोराच्या चिंचोलीच्या वॉटर पार्कच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असणार. जो ब्लॅक कलरचा ड्रेस मी घातला होता तो मी साडीपासूनच शिवलेला होता आणि तो ड्रेस ताईला खूप आवडला. ती म्हटली खूप छान दिसतोय. मग तिच्याकडे पण काही साड्या होत्या ज्या ती वापरत नाही आणि ती म्हटली की माझ्याकडच्या साड्याने आणि परीसाठी छान ड्रेस शिव. मग तिने लगेच तिच्या कपाटातल्या 3-4 साड्या काढल्या आणि त्या दिल्या. मग त्यावरचा जो फॉल होता तो घरी गेल्यावर काढण्यापेक्षा आईला म्हटलं बसलीच आहेस तर इथं बसून त्याचे फॉल काढ, म्हणजे घरी गेल्यावर मला ड्रेस शिवायला लगेच घेता येईल. ड्रेसचा व्लॉगसुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. त्यानंतर जिजू ऑफिसमधून घरी आले होते आणि त्यांना सांगितलं की आपल्याला बाहेर जेवायला जायचं आहे. ते म्हटले की माझी तयारी अजून बाकी आहे. मी म्हटलं काही तयारीची गरज नाही आहे, फक्त तुम्ही केसांवर हात फिरवला तरी चालतं आहे. आणि आम्ही तयारी करून सगळे बाहेर जेवायला निघालो. माझे भरपूर झाले यार. त्यांचा घेतो त्यांचा असं नॉनव्हेज खाताना घे डायरेक्ट. यह हमारा जिना है. मी बांध पाडत नाही आता, मला एंट्रेस दिली नाही तिकडे. ॲनिव्हर्सरी आहे म्हणून मग त्यांच्यासाठी ॲनिव्हर्सरी केक घ्यायला आम्ही केक स्टोरीच्या शॉपमध्ये आलो. तिथे आल्यानंतर आम्ही बघितले की बरेच प्रकारचे केक होते. पण वहिनीला केक रेड वेल्वेट केक खूप आवडतो. आम्ही तो तिथे बघत होतो पण रेड वेल्वेट केक तिथं नव्हता. मग आम्ही एवढ्या सगळ्या केकमधून कोणता केक घ्यायचा विचारात पडलो. मग एक काहीतरी वेगळा दिसला, रसगुल्ला केक खूप छान वाटत होता. मग म्हटलं हा ट्राय करावा. मग तो केक घेतला आणि त्यावर त्या दोघांचं नाव लिहिलं, चैतान आणि वैशाली. केक घेऊन झाल्यानंतर आता निघालो आहे आम्ही हॉटेलला जायला. प्रत्येकांचं 2 मत होतं, कारण काही व्हेज खातात, काही नॉनव्हेज खाता. आई आणि वहिनी नॉनव्हेज खात नाही, आम्ही बाकी सगळे नॉनव्हेज खातो. मीही आधी खात नव्हते, पण मग हे असंच बाहेर गेलं की असं व्हायचं की आपल्यासाठीच वेगळं. मग हळूहळू मीही स्टार्ट केलं. नंतर मग ठरवलं की कात्रज साईडला
जय भवानी हॉटेल हे फेमस आहे आणि जिजूंना तिथलं नॉनव्हेज खूप आवडतं, म्हणून आम्ही सगळ्यांनी डिसाईड केलं की तिथे जाऊया. आणि तिथं गेल्यावर आम्ही बघितलं की भयंकर गर्दी होती. वेटिंगवर होतं नंबर. आम्ही तिथं टेबल बुक केला, नाव दिलं आणि आमचा नंबर जेव्हा आला तेव्हा मग आम्ही तिथे गेलो. तर आम्ही 10 जण असल्या कारणाने आम्हाला सगळ्यात मोठा टेबल लागणार होता, त्यामुळे आम्हाला सगळ्यात शेवटचा टेबल मिळाला. हा आहे ताईचा मुलगा दक्ष. जिजाजी हे आहेत माझे मिस्टर. हा आहे माझा भाऊ, वहिनी, आई, ही माझी मोठी बहीण आणि ही तिची मुलगी परी. रोनित हा माझा मुलगा आहे आणि ही मी. जेवण झाल्यानंतर दक्षने इथे स्प्राईट घेतली आणि आता निघालो आहे आम्ही घरी जायला. ते कोथरूडमध्ये गेलो आणि आम्ही इथे सरळ आमच्या घरी आलो. सो आजचा व्लॉग इथेच संपतो. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.